मुंबई सेंट्रल एसटी आगारात कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलंय। सकाळपासून केवळ 8 बस आगारातून सुटलेल्या आहेत। मुंबईतलं महत्त्वाचं असं हे सेंट्रल बस स्थानक, मुंबई सेंट्रल बस स्थानक, जिथे एसटी आगारात कर्मचारी धरणं आंदोलन करतायत, जोरदार घोषणाबाजी करतायत आणि सकाळपासून केवळ 8 एसटी इथून सुटू शकलेल्या आहेत। दृश्य आपण मुंबई सेंट्रल एसटी आगारातली पाहतोय। जोरदार घोषणाबाजी कर्मचाऱ्यांकडून केली जातीये। सकाळपासून मुंबई सेंट्रल एसटी आगारातनं केवळ 8 बसच सुटू शकलेल्या आहेत। सकाळपासून या ठिकाणी हे कामगार धरणं आंदोलन करतायत, जोरदार घोषणाबाजी करतायत। प्रवासी मात्र चांगलेच यामुळे खोळंबलेले आहेत। साधारणतः राज्यभरात बहुतांश ठिकाणी हेच चित्र आहे। अगदी तुरळक ठिकाणी एसटी सेवा सुरू असल्याचं दिसतंय। जसं काल आपण पाहिलेलं होतं, सोलापुरात एसटी सेवा सुरळीत होती। बाकी जवळपास सर्वत्र असंच चित्र आहे की जिथे कर्मचारी कामबंद आंदोलन करतायत, जोरदार घोषणाबाजी मागण्यांसाठी करतायत आणि त्याचा फटका मोठा एसटीनं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय। लालपरीला लागलेला हा ब्रेक मात्र यामुळे मोठे हाल प्रवाशांचे होत आहेत, चाकरमान्यांचे होत आहेत, विद्यार्थ्यांचे होत आहेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया। मनोज, एकीकडे कालपासून सुरू असलेलं कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे बेकायदेशीर असल्याचं आता औद्योगिक न्यायालयानं म्हटलंय, असं असताना सुद्धा मुंबई सेंट्रल आगारात जोरदार घोषणाबाजी। आंदोलन एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं ते सुरू झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री बोलवत नाही, चर्चा होत नाही, तोपर्यंत चर्चेतून यशस्वीपणे त्यांच्या हाती काही लागत नाही, तोपर्यंत मात्र धरणे आंदोलनावर हे जे कर्मचारी आहेत, त्यांच्या ज्या संघटना आहेत, त्या ठाम असल्याचं सांगितलेलं आहे। औद्योगिक न्यायालयानं कालच आदेश काढलेला आहे की ह्या जो तुमचं काम बंद आंदोलन आहे ते मागे घेण्यात यावं आणि कामावर रुजू व्हावं। परंतु त्याला सुद्धा हे कर्मचारी म्हणतायत की आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही, पोहोचल्यानंतर बघूया आणि नंतर काय आहे ते बघूया। परंतु आमच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीये। मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेला बैठक बोलावण्याचं आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन सुद्धा पूर्ण झालेलं नाही। यापूर्वी झालेल्या संपामध्ये ज्या विविध मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करू असं सांगितलं होतं, त्या पण अजून पूर्ण झालेल्या नाहीये। म्हणून अशा प्रकारचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन असं सुरू राहील। जर चर्चा निष्फळ ठरली तरी आंदोलन सुरू राहील। या भूमिकेवर हे सगळे जे कर्मचारी आहेत ते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच आता आजच्या बैठकीतून तरी मुख्यमंत्र्यांसोबतचा तोडगा निघतोय का, याकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांचंच नाही तर राज्यभरातल्या प्रवाशांचं सुद्धा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। औद्योगिक न्यायालयाने सुद्धा आदेश काढलेला आहे की तुम्ही कामावर रुजू व्हा। असे कुठलेही आदेश आमच्यापर्यंत आलेले नाही आहेत आणि हे पण मी मीडियाच्या मार्फत ऐकतोय किंवा सोशल मीडियावरती असं चाललेलं आहे, पण अशा प्रकारचे कुठलेही आदेश किंवा कुठलीही नोटीस ही आमच्या संघटनेपर्यंत आलेली नाही आहे। आंदोलन आज चर्चा होईल, आज आंदोलन स्थगित होईल कारण येता गणेशोत्सव आहे, 2 दिवसात सुरू होत आहे, चाकरमान्यांचे हाल होत आहेत, तर आंदोलन स्थगित होईल। चर्चा आज संध्याकाळी 7 वाजताची बैठक आहे, त्याच्यामध्ये सकारात्मक मुद्दा म्हणजे तोडगा निघू शकतो आणि आंदोलन स्थगित होऊ शकतं अशी आमची आशा आहे। आशा तर ठेवली पाहिजे। बरं, समजा तोडगा निघाला नाही तर तुमची भविष्यात म्हणजे काय रणनीती असेल किंवा काय भूमिका असेल? तोडगा निघाला नाही तर संघर्ष तीव्र होईल आणि हे जनता आंदोलन हातात घेईल, कारण जनतेची